आज आपण कैरीचं गोड लोणचं कसं भरायचं ते पाहणार आहोत. आणि त्यासाठी मी इथे तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत. तर 3 मोठ्या कैरी घेतलेल्या आहेत. तर स्वच्छ धुवून त्यानंतर ह्या पुसून घेतलेल्या आहेत. तर आता ह्या कैऱ्या आपण चिरून घेणार आहोत. तर ह्या कैरीमध्ये मोठी कैरी आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये बाठा झालेला आहे. तर ती एकदम कडक असते. तर तुमच्याकडे अशा प्रकारे ही जी माझ्याकडे विळी आहे अशा प्रकारे विळी असली तरच तुम्ही अशा चिरून घ्या. नाहीतर फक्त बाजूने बाठ सोडून त्यानंतर ते कैरी तुम्ही चिरून घेऊ शकता. हे लोणचं चवीला अप्रतिम आहे. त्याचप्रमाणे अगदी बनवायला खूप सोपं आणि संपेपर्यंत ते बिलकुल खराब होणार नाही, त्याला बुरशी लागणार नाही. आमच्या वसईला प्रत्येकाच्या घरी परसदारी किंवा अंगणामध्ये हे कैरीचं झाड असते. तुम्ही कैरी विकत आणत असाल तर बाजारातून त्यांच्याकडून चिरूनच घेऊन आणू शकता. कैरी चिरल्यानंतर त्यामध्ये असा हा पातळ पापुद्रा असतो तो काढून टाकायचा आहे. त्याचप्रमाणे ही कोय देखील घ्यायची नाही, ती सुद्धा फेकून द्यायची आहे. अशा मोठ्या कैऱ्या असतील तर चिरतेवेळी अगदी सांभाळून ते चिरून घ्यायचे आहेत. हे कैरीचं लोणचं वर्षभर टिकण्यासाठी आणि बिलकुल बुरशी किंवा खराब झालं पाहिजे नाही त्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये मी भरपूर टिप दिलेल्या आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थितपणे संपूर्ण बघून घ्या. 3ही कैरी आता आपण चिरून घेतलेल्या आहेत. आता आपण वजन करून पाहणार आहोत. ह्या कैरीमधली आपण कोय वगैरे फेकून दिलेली आहे. तर आता ह्या कैरीचे जे फोडी आहेत त्या 1.25 किलोपर्यंत भरलेल्या आहेत. 1 किलो 260 ग्रॅम झालेले आहेत. आता ह्या कैरीच्या फोडींना आपण मीठ आणि हळद लावणार आहोत. तर एका मोठ्या बाउलमध्ये ह्या कैरीच्या फोडी घेतलेल्या आहेत. 4 छोटे चमचे फुल भरून इथे मी मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा भरून हळद पावडर घालायची आहे. आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे. त्यासाठी एखादं मोठं असं भांडं घ्यायचं आणि अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचे. अशा प्रकारे मिक्स केल्याने ह्या फोडी त्या हळद आणि मिठामध्ये चांगल्या मिक्स होतात. ह्या कैरी मी दुपारी जवळजवळ 4 वाजता वगैरे हे चिरून घेतलेल्या आहेत. तर ह्या संपूर्ण रात्रभर मी अशाच ह्या मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून देणार आहे आणि 3-4 वेळा मी त्या अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे मिक्स करायच्या आहेत आणि पुन्हा झाकण देऊन ठेवायचं आहे. संपूर्ण रात्रभर ठेवल्याने ते मिठाचं पाणी होते आणि हळद आणि मीठ त्याचं पाणी ह्या कैरीच्या फोडीमध्ये चांगलं झिरपलं जाते. रात्रभर हे मीठ आणि हळद लावल्याने हे लोणचं टिकायला खूप मदत होती. तर आता हे पाणी आपण संपूर्ण गाळून घेणार आहोत. त्यासाठी ह्या कैरीच्या फोडी आहेत त्या एका चाळणीमध्ये काढायच्या आहेत आणि हे पाणी घ्यायचं नाही. तर हे पाणी संपूर्ण निथळून घ्यायचं आहे. नाचणीचं सत्व कसं बनवायचं त्यासाठी इथे मी हे नाचणीला चांगले मोड आणून घेतलेले आहेत. तुम्हाला मी आता दाखवते. हे पहा, नाचणीला चांगले मस्त मोड आलेले आहेत आणि ह्याचं मी सत्व बनवणार आहे. तर ह्याची तुम्हाला संपूर्ण लिंक पाहायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तुम्ही नक्की चेक करा. आता ह्या कैरीच्या फोडीमधलं सगळं संपूर्ण पाणी आपण निथळून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी वरून असं एक कपडा दिलेला आहे आणि त्यानंतर हे संपूर्ण निथळल्यानंतर हे पहा पाणी संपूर्ण निघालेलं आहे. आता ह्या कैरीच्या फोडी आपण उन्हामध्ये थोड्याशा 2-3 तासासाठी उन्हात ठेवणार आहोत. त्यासाठी इथे मी स्टीलचे 2 ताट घेतलेले आहेत. त्यामध्ये ह्या फोडी आपण पसरवून घेऊया. आता ऊन देखील खूप कडक असते त्यामुळे 2-3 तासामध्ये ह्या व्यवस्थित आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या सुकून जातात. खूप जास्त अशा कडक करायच्या नाहीत, थोड्याशा सॉफ्टच ठेवायच्या आहेत. आता हे कैरीचं लोणचं बनविण्यासाठी सगळं साहित्य पाहूया. अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे. 2 चमचे मेथी पावडर घेतलेली आहे, म्हणजे 20 ग्रॅम घेतलेली आहे. अशा प्रकारे ही मेथीची डाळ असते ते मी मिक्सरला लावून घेतलेली आहे. 6 टीस्पून राई पावडर घेतलेली आहे, म्हणजे अशा प्रकारे राईची डाळ आहे ती मिक्सरला वाटून घेतलेली आहे. जवळजवळ 70 ग्रॅम घेतलेली आहे. 6 टीस्पून म्हणजे 60 ग्रॅम बडीशेप पावडर घेतलेली आहे. 4 टीस्पून म्हणजे 40 ग्रॅम धने पावडर घेतलेली आहे. 1 टीस्पून हिंग पावडर, 1 टीस्पून हळद पावडर आणि 2 टेबलस्पून बॉटल मसाला घेतलेला आहे. त्याचप्रमाणे इथे कैरीचा रेडी मसाला घेतलेला आहे. एक अख्खं पाकिट घेतलेलं आहे 100 ग्रॅमचं आणि दुसरे मी 2 टेबलस्पून घेणार आहे कारण आपले कैरीच्या फोडी जवळजवळ 1.25 किलो आहेत आणि हे 2-3 तासासाठी कैरीच्या फोडी आपण सुकवून घेतलेल्या आहेत.
तर आता एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपलं हे 1.25 किलोच्या कैरीच्या फोडी आहेत, तर आपल्याला अर्धा किलो तेल वापरायचं आहे. गॅसवर हे पातेलं ठेवलेलं आहे आणि तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये गूळ घालायचं आहे. गॅस कमी करायची आहे आणि हे गूळ आपण वितळेपर्यंत व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. इथे लोणच्यासाठी मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे, तर ही कैरी जास्त आंबट नसते. तुमची कैरी जास्त आंबट असल्यास तुम्ही गूळ अर्धा किलोपेक्षा जास्त वाढवू शकता किंवा तुम्हाला जास्त गोड नको असल्यास गूळ कमीसुद्धा वापरू शकता. तर आता गुळाचं छान मस्त पाणी झालेलं आहे, एकदम पातळ झालेलं आहे. आपला गॅस एकदम कमी आहे. तर त्यामध्ये आता आपण ही धणे पावडर घालायची आहे, राई पावडर, ही मेथी पावडर घेतलेली आहे. त्याने खूप छान टेस्ट येतो. मेथी पावडर नंतर कडू लागत नाही. त्याचप्रमाणे बडीशेप पावडर घेतलेली आहे. ह्याने ह्या लोणच्याला खूप चांगली चव येते. आणि हे बॉटल मसाला, तुमचा मिक्स मसाला असेल तो घाला. आणि हळद पावडर घातलेली आहे, थोडंसं हिंग घालायचं आहे. आणि आता हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊया. अगदी मंद आचेवरती आपण हे शिजवून घेत आहोत. आता लगेच ह्यामध्ये आपण हे कैरीचा तयार मसाला घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचा हा मसाला वापरू शकता. तर इथे मी 100 ग्रॅमचं अख्खं पाकिट घेतलेलं आहे आणि दुसरे 2 चमचे मी ह्यामध्ये हा रेडी मसाला घातलेला आहे. तर हे संपूर्ण आता मिक्स करून घेऊया. ह्या कैरीच्या फोडींना आपण हळद आणि मीठ लावलेलं, त्यामुळे आता 1 टेबलस्पून इथे मी मीठ वापरलेलं आहे. मीठ आपण चव घेऊनच त्याप्रमाणे घालायचं आहे. आणि ते सुद्धा आता चांगलं मिक्स करून घेऊया. चांगला मस्त सुंदर रंग आलेला आहे. आता लगेच आपण ह्यामध्ये कैरीच्या फोडी घालायच्या आहेत आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर थोडंसं चव घेऊन पाहायचं आहे आणि मिठाचं प्रमाण चेक करायचं आहे. लगेच गॅस बंद करायची आहे. आपलं हे कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे. आता आपण हे गॅसवरून बाजूला काढून घेऊया. खूप सुंदर असा रंग देखील आलेला आहे आणि चवीला तर खूप छान लागते. तर आपण सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे अशा प्रकारे व्यवस्थित असं चमच्याने त्या फोडी ज्या आहेत त्या अशा दाबून घ्यायच्या आहेत, म्हणजे ते व्यवस्थित तेल वरती येते. तर आपण हे थंड होईपर्यंत असंच ठेवून देणार आहोत. तर त्यामध्ये काही पडलं पाहिजे नाही, त्यासाठी वरती अशी प्लेट द्यायची आहे, पण ती अर्धवटच द्यायची आहे. कारण हे खूप गरम आहे, तर त्याची वाफ झाली पाहिजे नाही, नाहीतर त्यामध्ये जाऊ शकते आणि त्यामुळे लोणचं खराब होऊ शकते. लोणचं थंड झाल्यानंतर ज्या बरणीमध्ये आपण ठेवणार, तर त्या बरण्या स्वच्छ धुवून पुसून अशा उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या. त्याचप्रमाणे इथे मी थोडंसं तेल असं हे गरम उकळवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर थंड करून घ्यायचं आहे. कैरीचं लोणचं तयार झाल्यानंतर 1 दिवस तसंच मी त्या पातेल्यामध्ये ठेवून दिलेलं. तर आता दुसऱ्या दिवशी ह्या बरण्यासुद्धा मी चांगल्या उन्हामध्ये सुकवून घेतलेल्या आहेत, रेडी झालेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही चिनी मातीची देखील बरणी अशी वापरू शकता. इथे मी काचेच्या बरण्या घेतलेल्या आहेत. तर आता हे तेल जे गरम केलेलं ते थंड झालेलं ते सुद्धा आपण बाजूला ठेवूया. आता हे कैरीचं जे लोणचं आहे हे पहा, ते आपण पाहूया. लोणचं तयार झाल्यानंतर असंच 1 दिवस पातेल्यामध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे ते तेल जे असते ते असं वरती येते. तर अशा प्रकारे मस्त आपलं लोणचं तयार झालेलं आहे. तर आता ह्या काचेच्या बरणीमध्ये आपण लोणचं भरणार आहोत. तर त्यासाठी प्रथम ह्या काचेच्या बरणीमध्ये हे उकळवून थंड झालेलं जे तेल आहे ते अगदी 1 चमचाभर थोडंसं घालायचं आहे आणि त्यानंतर ही बरणी अशी सगळी व्यवस्थित सगळ्या बाजूने फिरवून घ्यायची आहे. म्हणजे ते तेल जे आहे ते संपूर्ण बरणीला आतून सगळं असं फिरवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये आता लोणचं भरणार आहोत. तर आता हे चमच्याने हे पातेल्यातलं लोणचं सगळं आपण मिक्स करून घेऊया. ते तेल जे वरती आलेलं आहे ते सगळं मिक्स करायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर हे लोणचं ह्या बरणीमध्ये घालायचं आहे. हे लोणचं तयार करतेवेळी किंवा तयार झाल्यानंतर ते चमचे वगैरे वापरतो ते अगदी व्यवस्थित पुसून उन्हामध्ये सुकवून घ्यायचे. तुम्ही असं जास्त लोणचं बनवलेलं असेल तर एका मोठ्या बरणीमध्ये घालून ठेवायचं आणि जे आपल्याला नेहमी थोडंसं लागते तर एखादा छोटी बरणी घ्यायची आणि त्यामध्ये दुसरं ते घालायचं. म्हणजे ह्या मोठ्या बरणीला जास्त आपण असं हात एकसारखी उघडायची नाही. आणि अशी छोटी बरणी मी आता घेतलेली आहे, त्यामध्ये तुम्ही थोडं घालू शकता रोजच्या वापरासाठी. तुम्ही हे लोणचं पाहतात किती सुंदर झालेलं आहे.
हे पहा किती सुंदर, अगदी खूप चविष्ट झालेलं आहे. तुम्हाला बघताच समजत असेल. तर नक्की तुम्ही, मी हे लोणचं दाखवलं आहे ह्याप्रमाणे करून पहा, नक्की तुम्हाला आवडेल आणि मुलांना पराठा चपातीबरोबर खायला देखील खूप छान. तर अशा प्रकारे हे सगळं बरणीत घातल्यानंतर असं टिश्यू वगैरे घ्यायचा आणि टिश्यूने हे व्यवस्थित बरणी बाजूनी सगळी पुसून घ्यायची. बाहेरून व्यवस्थित साफ करून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे आता आतून देखील हे झाकणाच्या बाजूला तिकडे जे लागलेलं आहे आपण लोणचं घालते वेळी, ते सुद्धा टिश्यू दुसरा घ्यायचा आणि असं कडेने व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि ते देखील व्यवस्थित साफ करून घ्यायचं. ह्या बरणीत आता लोणचं घातलेलं आहे. तर 1 तासाभराने तुम्ही बघणार तर ते वरती तेलाचा असा तवंग येतो त्याचा. परंतु मी आता तुम्हाला दाखविण्यासाठी अशा प्रकारे हे तेल जे आपण गरम करून थंड केलेलं आहे ते असं त्याचं अगदी 2 चमचे तेल असं थोडंसं घालायचं आहे, जास्त नाही. आणि वरती असा त्याचा तेलाचा थर आला पाहिजे, म्हणजे त्याला बाहेरची हवा लागत नाही आणि ते लोणचं बिलकुल खराब होत नाही. त्याचप्रमाणे अशा प्रकारे मी इथे टिश्यू घेतलेला आहे आणि झाकणाचे तिथे लावून घेतलेला आहे, किंवा तुम्ही एखादा कॉटनचा स्वच्छ फडका घ्यायचा आणि ते बांधून ठेवायचं. आणि ही छोटी बरणी आहे ती तुम्ही रोजच्या वापरासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. तर आता लोणचं हे ठेवल्यानंतर ते तुम्हाला वापरायचं असेल तेव्हा ते कसं घ्यायचं ते तुम्हाला मी दाखवते. तर हे लोणचं मी तात्पुरतं आता खाण्यासाठी बनवलेलं आहे. तर हे लोणचंसुद्धा खूप टेस्टी लागते, पण ह्याची रेसिपी मी अजून दिलेली नाही, ती मी पुढच्या वर्षी देईन. वरती असं तेल आलेलं आहे. ते लोणचं घेतेवेळी एखादा चमचा किंवा फोर्क घेणार तर ते व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर असं ते बरणी थोडीशी तिरपी करायची आणि तेल जे आहे ते तेल काढून घ्यायचं. तेल घ्यायचं नाही, फक्त आपण ते लोणचं काढायचं आहे. आणि लोणचं काढल्यानंतर त्या चमच्याने असं व्यवस्थित ते दाबून घ्यायच्या फोडी आंब्याच्या कैरीच्या, म्हणजे ते तेल वरती येते. त्यामुळे ते लोणच्याला हवा लागत नाही आणि लोणच्याला बुरशी येणार नाही. तर इथे मी हे जे लोणचं बनवलेलं आहे, आपण वांग्याचं वगैरे भरीत बनवतो तसं मी ही कैरीचं भरत, म्हणजे कैरीमध्ये हे मसाला वगैरे घालून ते लोणचं बनवलेलं आहे. खूप टेस्टी लागते. पण ह्याचं लोणचं हे मी रेसिपी तुम्हाला पुढच्या वर्षी दाखवणार आहे. तर अशा प्रकारे हा तेलाचा वरती अशी लेअर आली पाहिजे एक, म्हणजे ते लोणचं कधीच तुमचं खराब होणार नाही. तर अशा सगळ्या मी टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत. या टिप्स सगळ्या फॉलो करा. तुमचं वर्षभर जेवढं लोणचं तुमचं शिल्लक राहील तिथपर्यंत तुमचं लोणचं कधीही खराब होणार नाही. धन्यवाद.